नाही, निश्चितच पवारसाहेब एकदम म्हणजे खरं बोलले, बरोबर एकदमच सटीक बोलले आहे. आणि निश्चितच मोदी साहेब जोपर्यंत या देशाचे 140 कोटी लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे, तोपर्यंत मोदीजी या देशाचे पंतप्रधान राहणार. आणि मला असं वाटतं की आणखीन 10 वर्ष मोदीजी ज्या प्रकारचं ते फिट आहे, तर आणखीन 10-15 वर्ष ते निश्चितच या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील. आणि निश्चितच त्यांचं आमच्या सगळ्यांच्या शुभकामना अशाच आहे की मोदीजी पुढचे 15 वर्ष या देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजे. बघा, असं आहे की ती प्रत्येकाची वैयक्तिक विषय आहेत. त्यांना कुणाचं ॲड द्यायचं आहे, कुणाला आपल्या ॲडमध्ये कुणाचा फोटो टाकायचा आहे. आणि ती शिवसेनाच्या माध्यमातून ती ॲड देण्यात आली होती. आणि त्यात निश्चितच शिवसेनेमधनं दिली होती, म्हणून शिवसेनेच्याच नेत्यांचे त्यात फोटो होते. आणि जर ती युती सरकारच्या वतीने दिली असती तर सगळ्याच नेत्यांचे फोटो आले असते. मला वाटतं हे साहजिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळे आपली ॲड दिली तर त्यांचे फोटो टाकतील, भाजपने वेगळी ॲड दिली त्यांचे फोटो टाकतील. तर मला असं वाटतं याच्यात काही असं खूप काही असं त्यात चर्चा करण्याचं, किंवा मला वाटतं विरोधी पक्षाला तसंही काय म्हणतात, चोराच्या मनात चांदण्यात असं असतं की काही ना काही यांच्यात भांडणं झाले पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे, असं त्यांच्या मनात जे भावना असतात ते कधी कधी या सगळ्या माध्यमातून बाहेर निघतात.